सो वेलकम टू द अनस्क्रिप्टेड ब्लॉग 13. सो माझा असा विचार होता की एक पहिली गोष्ट आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे की मेन आपला गोल काय आहे, मेन आपला पर्पज काय आहे, जो आपण इन फ्युचर करणार आहे किंवा हळूहळू जी सिरीज चालू केली त्याची जी प्रोसेस आपण करतोय ती पुढे जाऊन कुठल्या लेवलला एक स्टॉप घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढं परत कंटिन्यू करणार आहे. हे सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. म्हणून मी विचार केला की एक वेगळा आणि सेपरेट ब्लॉग बनवावा. म्हणून एक सेपरेट ब्लॉग बनवतोय हा मी. सो मी खूप आधी एक विचार केला होता. मी पहिली गोष्ट तर साकेत गोखले साकेत गोखले खूप लोकांना माहिती असेल साकेत गोखले. तर साकेत गोखलेचा मी प्रेप बघितला. साकेत गोखलेचा प्रेप बघितल्यानंतर मला पण असं वाटलं की आपण पण एक प्रेप केला पाहिजे. त्याच्यानंतर मी अवधूत मुलेचा एक प्रेप बघितला. त्यांनी त्याच्या बड्डे दिवशी त्यांनी फोटोशूट केला प्रेपचा. सो मी असा विचार केला की आत्ता माझी बल्किंग चालू आहे. सो मला ही बल्किंग एक नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जायची होती. नेक्स्ट लेवलचा अर्थ की ह्यूज, मस्क्युलर ह्यूज अशा प्रकारे मला न्यायची होती. सो माझा तो प्रयत्न चालू होता. सो मी असा विचार केला की जे आपण करतोय हे आपण डॉक्युमेंटरी पण करू, सोबत सोशल मीडियावर पण टाकू. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सगळीकडे गोष्टी टाकू आणि आपली सिरीज कंटिन्यू करू. मी लिफ्टिंग वगैरे पण करतोय थोडीफार. सो ते पण दाखवू, त्या पण गोष्टी म्हणलं करू. त्यासोबत मी असा विचार केला की जर बल्किंग करतोयस सो एक टार्गेट ठेवू. सो माझा असा टार्गेट होता की 105 kg, 105 किलो kg पर्यंत बल्क करायचा आणि त्याच्यानंतर ह्यूज म्हणजे आपण म्हणतो ना ही एक मस्क्युलर आणि ह्यूज रेंजमध्ये गेल्यानंतर एक फोटोशूट करायचा होता. सो मस्क्युलर आणि एक ह्यूज बॉडी झाल्यानंतर मस्क्युलर आणि ह्यूज बॉडी झाल्यानंतर एक फोटोशूट करायचा होता. सो मी असा विचार केला की 105 किलो झाल्यानंतर आपण हा फोटोशूट करू. सो माझा एक मित्र आहे, त्याच्याकडं तो एक फोटोग्राफर आहे. सो मी त्याला पहिल्या दिवशीच म्हणून ठेवलेलं की आपल्याला शूट करायचा आहे. सो मी असा विचार केला की आपल्यातलं कोणतरी आहे जे फोटोग्राफीमध्ये किंवा त्या गोष्टीत इन्व्हॉल्व आहे. सो आपण एक पोटेन्शियल का नको त्याचा यूज करायला. समजा कोण नसला असता आपल्याकडं, नाही का, फोन चांगला नसला असता किंवा ब्लॉगिंग कॅमेरा नसला असता तर एक वेगळी गोष्ट होती. आपल्याला बाहेरनं वेगळे पैसे देऊन करायला लागत होतं. पण सो आपल्याकडं आत्ता सगळ्या गोष्टी आहेत तर आपण त्याचा युटिलाइज का करायला नको, फायदा का करायला नको. तर ह्या गोष्टी मी सगळं विचार केलाय आणि मग विचार केला की आपण पण 105 kgचा एक बल्क शूट करावा. सो आता हळूहळू प्रोसेस चालू आहे. सो ह्या गोष्टीला टाइम लागणार आहे. मी असं नाही म्हणत की 1 महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, 3 महिन्यात होईल. मला म्हणजे फर्स्ट टाइम मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम डर्टी बल्क केलता त्यावेळेस जे फॅट असतं ना ते जास्त गेन केलं होतं मसलपेक्षा. सो आता मला ती गोष्ट परत आपण, जी चुकी आपल्याला परत रिपीट नाही करायची. एकदा झालेली चुकी आपण परत जर रिपीट करत असेल तर आपण थोडं म्हणतो की काहीतरी ती चुकती आपली गोष्ट. सो ती आपल्याला गोष्ट चुकवायची नाहीये. म्हणून कमी फॅट आणि मसल जास्त गेन करायचा प्रयत्न करतोय. सो आता माझं वेट आहे 81, 82च्या मध्ये फ्लक्च्युएट करते. मी मागच्या पण बरेच ब्लॉगमध्ये सांगितले की आपल्याला फोटोशूट वगैरे करायचं आहे. माझं एवढं वेट आहे. पण मी म्हणलं की एक सेपरेट ब्लॉग राहिला तर थोडं लोकांना कळायला इझी वाटेल, थोडं मुश्किल नाही होणार. सो त्याच्यामुळं मी गोष्ट विचार केली आणि 82, 81च्या मध्ये वेट फ्लक्च्युएट करते. 81 प्रॉपर वेट आहे. हळू अजून मला वाटतंय 23-24 kg अजून गेन करायचं आपल्याला. सो 24-23 kg गेन करण्यासाठी जास्त ओव्हर इटिंग करायला लागणार आहे. त्यामुळं आणि मे बी ही प्रोसेस खूप लांबपर्यंत जाईल. सो कुणी बोर नका होऊ. मे बी इंटरेस्टिंग ब्लॉग्स येतील मध्ये आधी. समजा आपण नारायणपूरला जातो बऱ्याच वेळा, बड्डे वगैरे असतात, भरपूर गोष्टी असतात जे मी रेकॉर्ड करून टाकत जाईल. आणि जिमच्या सिरीज सोबत ती पण गोष्ट तुम्ही बघू शकता आणि थोडं एंटरटेनमेंट पण होईल आपल्या सगळ्यांचं. तर त्या एक गोष्टी आहेत. सो ते पण गोष्ट आपल्याला करायची. सो असा एक प्लॅन होता, फ्युचर प्लॅन जो करायचा आहे. त्याच्यानंतर झालं ते गोष्ट झाल्यानंतर परत आपण एक कटिंग फेज करणार आहे. सो कटिंग फेज असणार आहे, ती पण आपण डॉक्युमेंट करून टाकणार आहे. सगळ्या गोष्टीसाठी स्टेट येऊन जाऊन इंस्टाग्रामवरती फॉलो करा, YT वरती सबस्क्राईब करा. बाकी स्टेट येऊन आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.